नमस्कार. डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेड तालुक्यासह शहरामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. खेडच्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात आसन क्षमता वाढवणार. गुहागर येथील IDBI बँकेचे मुख्य शाखाधिकारी संग्रामसिंग देसाई यांना उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार. खेडमध्ये उबाटा तालुका प्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. 12 आणि 13 एप्रिल रोजी खेडमध्ये रंगणार नारी महोत्सव. खेड तालुका पत्रकार संघाचा उपक्रम. सविस्तर वृत्त. खेड तालुक्यासह शहरामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी जन्मोत्सव, पूजा, आरती, भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. खेड, हनुमानपेठ, राष्ट्रीय मारुती, गुजराळी, सोनाराळी, कासाराळी येथे श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री हनुमानपेठ येथील हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आणि छबिन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल ताशांच्या गजरात निघालेला छबिना पूर्ण शहरातून मार्गक्रमण करत पुन्हा हनुमान मंदिरात विसर्जित करण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 11.5 कोटी रुपये खर्चून सर्व सोयी सुविधांनी युक्त आणि वातानुकूलित स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृह रसिकांसाठी खुलं झाल्यापासून आजतागायत विविध नाटकांसह सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. नाट्यगृहातील सद्यस्थितीतील आसन क्षमता अपुरी पडत असल्याने रसिकांची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर लवकरच नाट्यगृहातील आसन क्षमता आणखी वाढवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी दिली. गेल्या 8 महिन्यात नाट्यगृहात विविधांगी नाटकांसह जादूगारांचे प्रयोग रसिकांना पाहायला मिळाले. याशिवाय शाळा महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनांसह कोकण विभागीय पहिलं विद्रोही साहित्य संमेलन 4 दिवसापूर्वीच पार पडलं. या दरम्यान नाट्यगृहातील सद्यस्थितीत असलेली 520 आसन क्षमता अपुरी पडत असल्याची बाब समोर आली. यामुळे रसिकांना कार्यक्रमादरम्यान बऱ्याच वेळा उभं राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा लागतो. ही आसन क्षमता यासाठी आणखी वाढवण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2025-26 अंतर्गत वैयक्तिक गट अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारणीमध्ये गुहागर येथील IDBI बँकेचे मुख्य शाखाधिकारी संग्रामसिंग शामराव देसाई यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याच्या कृषी आणि आत्मा विभागाच्या वतीने दिनांक 24 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन आणि फणस प्रक्रिया कार्यशाळा 2026 या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक प्रतीक पाटील, रत्नागिरी जिल्हा आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक विजय वेठीवार आणि रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं. गुहागर येथील IDBI बँकेचे तरुण आणि उमद व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले मुख्य शाखाधिकारी संग्रामसिंह देसाई यांनी जिल्ह्यातील तरुण आणि युवा वर्ग व्यवसायाकडे वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तळागाळातील शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून अन्न प्रक्रिया, काजू उद्योग, मसाला उद्योग, बेकरी उत्पादन आदी छोट्या मोठ्या व्यवसायासाठी सहकार्याच्या भावनेतून त्यांना मदत करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा चांगला प्रयत्न केला. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी क्रेडिट लिंक सबसिडी योजना आहे. या योजनांद्वारे नवीन स्वयंरोजगार उपलब्ध करून बँकांकडून अर्थसहाय्य आणि अनुदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य शाखाधिकारी संग्रामसिंग देसाई तळमळीनं काम करत असतात. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ते सर्वांना आदर्शवत ठरले आहेत. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे
यांच्या नेतृत्वानं प्रेरित होऊन शिवसेनेच्या समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने जामखेड येथील खेड येथील भिलारे आयनी आणि साक्रोली गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उबाटा गटातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या प्रसंगी शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदासभाई कदम, नवनियुक्त रायगड लोकसभा संपर्क प्रमुख अनिल नवघरे, जिल्हा परिषद सदस्य आणि खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे आणि जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून मतदारसंघाचे अध्यक्ष सतू कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे सादर केलाय। सतू कदम यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय की ते सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष म्हणून कार्यरत होते, मात्र काही वैयक्तिक अडचणींमुळे त्यांना पक्षाच्या कामकाजासाठी पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही। त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय। कदम यांनी आपल्या पत्राद्वारे पक्ष नेतृत्वाकडे विनंती केली की त्यांचा राजीनामा मान्य करण्यात यावा। त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आलं असून पुढील अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दापोली मतदारसंघात कदम यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेलं कार्य लक्षात घेता त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात काही प्रमाणात पोकळी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। आता पक्ष नेतृत्व या परिस्थितीत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवजीवन नामदेव शिल्पी समाज खेडची समीक्षा देवेंद्र क्षीरसागर हिची महाराष्ट्र सुरक्षा दल MSF मध्ये निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने तिचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष अनिलजी सदरे, खेड तालुका अध्यक्ष दीपकजी बागळे, उपाध्यक्ष सुनील सदरे, सेक्रेटरी प्रभाकर कोळेकर, खजिनदार रमेश वणकर, कार्यकारिणी सदस्य नंदुशेठ मुद्राळे, इंजिनियर आनंद कोळेकर, रसिक वणकर, अनंत मुद्राळे, मंगेश बागळे, प्रसाद पाडाळकर, सागर ढेकणे, राजेश वनारसे यावेळी उपस्थित होते। भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट श्री वैभवजी खेडेकर यांनी खेड तालुक्यातील खारी येथे श्री हनुमान मंदिर ट्रस्ट खारी आणि ग्रामस्थ मंडळ खारी तर्फे सालाबाद प्रमाणे हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री सत्यनारायण महापूजा येथे भेट देऊन दर्शन घेतलं आणि ग्रामस्थांनी केलेल्या यथोचित सन्मानाबद्दल ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले। या प्रसंगी राहुल पाटणे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, श्री हनुमान मंदिर ट्रस्ट खारी आणि ग्रामस्थ मंडळ खारी आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट श्री निरंजन डावखरे निधीतून कोकणातील शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमाअंतर्गत खेड तालुक्यातील शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल शिवतर या प्रशालेत भाजपा विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांच्या उपस्थितीत डिजिटल शैक्षणिक साहित्य संगणक लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला। या प्रसंगी भाजप खेड शहर अध्यक्ष श्री भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अजय तोडकरी, मुख्याध्यापक काझी सर, मेडेकर मॅडम, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या अधिक व्यापक संधी उपलब्ध करून देत त्यांना स्पर्धात्मक युगासाठी सक्षम बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। भारत चीन आणि भारत पाकिस्तान युद्धात बहादुरी दाखवणारे आणि खेड तालुक्यातील शूरवीरांचं गाव असणाऱ्या आणि जागतिक इतिहासात नोंद असलेल्या शिवतर गावच्या गौरवशाली इतिहासाचे अभ्यासक, भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन आणि माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन कैलासवासी विश्वनाथ गणपत मोरे यांच्या स्मारकाला भेट देऊन यावेळी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली। वेंगुर्ला तालुक्यातील अरावली सोसुरे येथील रविराज चिपकर यांनी हनुमान जन्म उत्सवानिमित्त प्रभू श्रीरामाचे परमभक्त श्री हनुमान
यांचे आकर्षक वाळू शिल्प साकारले. या सुंदर वाळू शिल्पासाठी त्यांना सुमारे 3 तासाचा कालावधी लागला. त्यांच्या कलाकृतीतून हनुमान मूर्तीचं प्रभावी दर्शन घडत असून परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त साकारलेल्या या वाळू शिल्पामुळे स्थानिकांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झालंय. नमस्कार. आज प्रभू श्री रामाचे परमभक्त श्री हनुमान यांची जयंतीनिमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा. माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनी आकर्षक वापरासाठी भाडेपट्ट्यानं देण्याबाबत नियोजन आणि कार्यपद्धती या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेती महामंडळाच्या उपलब्ध जमिनीचा योग्य नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीनं वापर कसा करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्याच्या विकासाला चालना देताना कृषीपूरक उद्योग, रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक वाढीसाठी या जमिनींचा प्रभावी उपयोग होणं आवश्यक आहे. या दृष्टीनं विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. भाडेपट्ट्याच्या माध्यमातून या जमिनीचा उपयोग करताना शेतकरी, स्थानिक नागरिक आणि पर्यावरण यांचा समतोल राखणं महत्त्वाचं आहे. यासाठी स्पष्ट कार्यपद्धती, पारदर्शक प्रक्रिया आणि दीर्घकालीन नियोजन यावर विशेष भर देण्यात आला. राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबत ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, गृह राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम, अप्पर मुख्य सचिव महसूल विकास खरगे, सहसचिव महसूल श्री सत्यनारायण बजाज, शेती महामंडळाच्या मुख्य कार्यकारी प्रशासक सौ पल्लवी निर्मळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते. महिलांसह तरुणींच्या कलागुणांना वाव देण्यात व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने 12 आणि 13 एप्रिल 2026 या कालावधीत खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात नारी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. याच वेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात येणार असून गरजू महिलांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरणाला बळ देऊन महिलांच्या कलागुणांना उभारी देण्यासाठी नारी महोत्सव उपक्रम राबवण्यात येणार आहे. भजनी महिला मंडळासह महिलांचे जागरी नृत्य सादर केले जाणार आहे. लोककला जपणाऱ्या महिला मंडळांकडून लोककलेचा जागर केला जाणार आहे. नृत्य क्षेत्रात प्रवीण असणाऱ्या तरुणींना नृत्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. या महिला कलावंतांचा संघाच्या वतीने यथोचित सन्मान देखील करण्यात येणार आहे. याच वेळी विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा राहाडगाडा हाकणाऱ्या गरजू महिलांना मदतीचा हात देखील दिला जाणार आहे. महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलंय. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या महिला कलावंतांनी अधिक माहितीसाठी खेड तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष अश्विनी वडके 92 730 425 आणि सल्लागार उत्तम कुमार जैन 94 237 44 851 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण यांनी केलंय. याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी.